खेळगेंदे 7 रन. शरद राबाडे इथं अगदी आपण पाहतोय तो गोलंदाजी मार्कवर झालेला आहे. हर्षद स्ट्राईकला 6 चेंडू 7. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पोहोचला स्क्वेअर एकला. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला. धावबाची संधी आणि इथे बॅटर रन आउट. मोठी विकेट आली आहे. विकेट आली आहे आणि महत्वाची विकेट. हर्षद पाटील इथे बाद होताना पाहायला मिळालाय आणि विकेट ही आत्महत्या आहे. क्रिकेटमध्ये रनआउट म्हणजे आत्महत्या करणं आहे आणि ती विकेट येताना पाहायला मिळाली. महत्वाची विकेट आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय होप्स परत एकदा वाढले. दक्कन पन्हाळा संघ इथे अगदी आपण पाहतोय विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय. पण आता परिस्थिती अशी आहे शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि धावा बनवायच्या आहेत 6. विकेट आल्यात 6. 4 विकेट अजूनही बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप जाधव याला आपण पाहणार आहोत. काय करामत करते प्रदीप जाधव ते आपल्याला पाहायचंय. 5 चेंडूमध्ये 6 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. जिंकणारा संघ या स्पर्धेच्या सुपर 8 ला आहे आणि पराभूत होणारा संघ या स्पर्धेच्या कोल्हापूर प्रीमियर लीगच्या स्पर्धेच्या बाहेर आहे. शेवटचे 5 चेंडू 6 धावा. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला सुंदर त्या खेळलाय. धावबाची हो फिकी खराब पाहायला मिळाली आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय लेग बाय चेरो पण एक सिंगल येताना पाहायला मिळेल. इनिंग मधली पहिली अवांतर आली आहे. आतापर्यंत कुठलाही वाईट बॉल नाही, नो बॉल नाही, 22 रूपाने एक धाव आलेली नाही. एक धाव आली ती अवांतरच्या रूपाने आली आहे. लेग बायच्या रूपाने ती आत्ता आली आहे. ते पण 7व्या षटकात शेवटच्या षटकात लेग बायच्या रूपाने एक सिंगल येताना पाहायला मिळाली. धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकर धावसंख्या आहे 69. 73 बनवल्या. 74चा पाठलाग समीकरण आहे. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. गोलंदाज तयार. 4 चेंडू 5. यावेळेचा चेंडू अगदी हलक्या तरी खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि इथे फिकी पर्यंत इथे संधी परत एकदा गमावली. संधी येताना खूप छोटी वाटते पण ज्यावेळेस संधी निघून जाते ती विशाल पहाडासारखी वाटत असते. टोटल स्कोर 71. समीकरण है 3 चेंडू 3. अगर मैच टाई हो जाए तो सुपर ओव्हर. दोन्ही टीमचा सामना क्रमांक 3 आहे. चेंडू बाकी राहिलेत 3. धावा बनवायच्या आहेत 3. अंपायर्स 3. समालोचक 3. स्कोरर एकच आहे. मॅन्युअल 1 आणि ऑनलाइन 1. तीन चेंडू 3. या दरम्यान अगदी समोरच्या बाजूला विकेट आली. राजेंद्रने घेतलेला झेल. राजेंद्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. राजेंद्र बाद होताना पाहायला मिळालाय आणि आता इथे परत एकदा समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 3 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम लेकिन कोई खिलाने वाला चाहिए. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनायक खोत. हा सुपर ओव्हरच आहे, काळजी करू नका. दख्खन पन्हाळ्याच्या चाहत्यांना वाटत असेल, या टीमला वाटत असेल, टीम ओनरला वाटत असेल, कोचला वाटत असेल टाय होऊ नये, जिंकावं. एसके रॉयल किंग या टीम्सकडे जर आपण पाहिलं, या टीमला वाटत असेल, पाठीराख्यांना वाटत असेल की नाही इथं मॅच आम्ही जिंकावं, पण इथं बसलेल्या प्रेक्षकांना वाटत असेल काश एक सुपर ओव्हर.
काही प्रेक्षक वर्ग म्हणत असेल सर थंडी खूप वाजते, मॅच कोणता रिझल्ट लागतोय ते कळणं गरजेचं आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. मित्रांनो सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीतील होणारा शेवटचा सामना तो रंगलाय. 2 चेंडू 3 धावा. इथे अगदी आपण पाहिलंय शॉर्ट फायनलला चेंडू खेळला, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती एक सिंगल आणि ती सिंगल आहे. लेग बायचे रोपण आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. 1 चेंडू 2. बावडेकर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी आपण वाजूया एकदा परत एकदा. जोश काय आहे. कोल्हापूर नगरीतील असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. पॅव्हिलियन मैदान रंगलंय आज. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायच्या 2 धावा. मी तर सगळ्या माझ्या मित्रांना मनापासून धन्यवाद देईल जे आज तुम्ही गेली 1.5-2 महिन्याचे कष्ट घेताय, मेहनत घेताय. त्या मेहनतीचं चीज झालंय ते म्हणजे तरी हरकत नाहीये. कारण विशेष करून अगदी आपण पाहिलंय की या स्पर्धेसाठी जेवढं कष्ट घेतलं गेले ते यासाठीच घेतलं गेलंय. सामने चुरचीचे व्हावेत आणि इतर प्रेक्षकांचा या सामन्याचा आनंद घेता यावा हे टार्गेट आहे. इथे टार्गेट राहिले 1 चेंडू आणि 2 धावा. 1 चेंडू 2. गोलंदाज तयार शरद राबाडे आणि स्ट्राईकला बॅटर. आणि 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 इथं काय घडलंय आणि हा चौकार आहे सर. बॅट सर 22 ना, 22चा चौकार आलाय म्हणजे गोलंदाजाचं कौतुक आहे. पण शेवटचा चेंडू अगदी आपण पाहिलाय अक्षरशः सोडून दिला. क्षेत्ररक्षकाला निश्चितप्रमाणे चेंडू हातामध्ये आला नाही, यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू आला नाही आणि चेंडू मैदानाच्या बाहेर चौकार आला. आणि या चौकाराने इथे हा सामना जिंकला तो दख्खन पन्हाळा या टीमने. या टीमचं मनापासून अभिनंदन, कौतुक आहे.